नमस्कार. क्रमांक 21 रेणुका स्वरूप प्रशाला सादर करीत आहे काव्य अभिवाचन. सहभागी शिक्षिका आहेत सौ धार्मिक चंचला मॅडम, सौ देशपांडे मॅडम आणि मी स्वतः सौ प्राजक्ता दामले. तर सादर करीत आहोत काव्य अभिवाचन. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्याची झालर आहे. त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिला तो रिकामा गाभारा? नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा, 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग, रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे भोंगे वाजत होते, मंत्र जागर गाजत होते. रेशमी साड्या, तेरींचे सूट समोर दुमडत होते. बँकेतील हिशेब हरणाच्या गतीनं बागडत होते. सारे काही घडत होते हवे तसे. पण एके दिवशी आमचं दुर्दैव. उत्तर दाराजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तार स्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला पहाटे आम्ही पाहतो तो गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईलही. पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या. तसं म्हटलं तर गाभाऱ्याचंच महत्व अंतिम असतं. गाभारा सलामत तो देव 50. अमंगल वाटावीत अशी मूल्ये जेव्हा मांगल्याची जागा घेतात तेव्हा नरोटीची उपासना सुरू होते. अशा अमंगलाची घातक शक्तींची पूजा होणे, गाभारे देवारे माजवले जाणे हा प्रकार जीवनावर आणि जीवनातील सौंदर्यावर प्रेम करणाऱ्या कुसुमाग्रजांना कसा रुचेल. म्हणून गाभाऱ्यासारख्या कवितेत अशा नको असलेल्या मूल्यांच्या अरेरावी विरुद्ध कुसुमाग्रज आवाज उठवतात. समाजाचे डोके टाळ्यावर आणण्यासाठी कवी आपल्या कवितांमधून असे फटके मारत असतात. दांभिक संस्कृतीबद्दलची चीड असणारी कवी कुसुमाग्रजांची ज्योतिराव ही कविता पुतळा संस्कृतीचे वाभाडे काढते. स्वातंत्र्योत्तर काळात एक वेगळीच दांभिक संस्कृती हिला पुतळा संस्कृती असे म्हणता येईल, आम्ही भारतीय लोकांनी विकसित केली आहे. या विकसित झालेल्या पुतळा संस्कृतीचे वाभाडे बाहेर काढणारी कवी कुसुमाग्रज यांची ज्योतिराव ही कविता सामाजिक राजकीय वास्तवाबद्दलचा प्रचंड क्षोभ व्यक्त करणारी आहे. तुमचा देहाकार पुतळा ज्योतिराव आज राजधानीत. राजधानीच्या गर्भागारात थाटानं उभा राहिला. आनंद वाटला. टाळ्यांनी गरजलेली भाषणं, हारतुऱ्यांच्या राशी, वृत्तपत्रांतून फोटो, स्फुटे इत्यादी हेही आनंददायकच. ज्योतिराव परवडत नसले तरी त्यांचे पुतळे आम्हाला परवडतात आणि वर्षातून एकदा घनघोर आठवतात लांबरुंद लफ्फेदार भाषणांसाठी. हेही नसे थोडके. जेव्हा ज्योतिराव चंद्रसूर्य मावळतात तेव्हा त्या धनांध काळोखात काजव्यांनाही प्रकाशदाते म्हणावं लागतं. थांबा ज्योतिराव, तुमच्या हातातला सूड असा क्रोधानं उगारू नका. तुमचं सारं सत्यशोधन गावागावातल्या भिंतींवरती कोळिष्टासारखं चढून बसलंय.
मान्य आहे जातीयतेवर पहिला वज्र कठोर प्रहार करणारं तुमचं महर्षी पद आम्ही माळ्यांच्या जमातीत रेटलं आहे. मान्य आहे. तुम्ही दिलेले प्रकाश किरण सत्ता लालसेच्या गटारात आम्ही फेकले आणि तुम्हाला केले फक्त भोई सरंजामी पालख्यांचे. मान्य आहे. पण एक लक्षात ठेवा ज्योतिराव, तुम्ही आता फक्त पुतळा आहात. पुतळ्यांना अधिकार नसतो संतप्त होण्याचा, भोवतालच्या व्यवहारात उतरण्याचा. त्यांना अधिकार असतो फक्त जयंती मयंतीच्या हारांचा आणि एरवी काकाधिक पक्षांच्या विष्ठाप्रधान सहवासाचा. अगदी वास्तववादी असे समाजाच्या दांभिक वृत्तीचे दर्शन या कवितेतून होते. म्हणूनच मगाशी म्हटल्याप्रमाणे कवी नेहमीच आपल्या कवितांमधून समाजाला सत्य परिस्थितीचा आरसा दाखविण्याचे आणि आपल्या लेखणीतून फटके मारत समाजाला ताळ्यावर आणण्याचे काम करत असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचेही नाव या बाबतीत अग्रक्रमाने घ्यावे लागेल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला स्वदेशीचा फटका कसा सणसणीत लागतो ते पहा. आर्य बंधू हो उठा उठा, आर्य बंधू हो उठा उठा, का मठा सारखे नटा सदा, हटा सोडूनी कटा करूया, हटा सोडूनी कटा करूया, म्लेच्छपटांना धरू कदा, म्लेच्छपटांना धरू कदा. काश्मीराच्या शाली त्यजुनी, काश्मीराच्या शाली त्यजुनी, अलपाका लाका भुलता, अलपाका लाका भुलता, मलमल त्यजुनी वलवल चित्ती, मलमल त्यजुनी वलवल चित्ती, हल हलके पटकावरिता, हल हलके पटकावरिता. केली अनास्था तुम्हीची स्वतः, मग अर्थातची कला बुडे. गेले धनची नेले हरुनी, मेला तुम्ही तरी कोण रडे. अरे आपणची पूर्वी होतो सकल कलांची खाण आहा, अरे आपणची पूर्वी होतो सकल कलांची खाण आहा. भरतभूमीच्या कुशीदीपते, कलंक आता आम्ही पहा. निर्मियली मयसभा अमिचिन्ना पांडव किरीटी अठवारे, निर्मियली मयसभा अमिचिन्ना पांडव किरीटी अठवारे. मठ्ठ लोक हो लाज काहीतरी, लठ्ठ असूनी शठ बनलो रे. नाना ऐसी विचित्र चित्रे, दाविती तुम्हा भूलधंदा. तुम्हीही भूलता बघता घेता, क्षणात स्वपटाला निंदा. याला आता उपाय बरवा, एकी करवा मन भरवा. याला आता उपाय बरवा, एकी करवा मन भरवा. ओतप्रोत अभिमाने हरवा, देशी धंदे पट धरवा. चला जाऊया घेऊया देशी पटाला पटापटा, या देशी पटाला पटापटा. जाडे भरडे गडे कसेही असो, सेवुपरी झटा. द्रव्य खाणीही घेऊनी, परकी पोरे खणती रे. एक चित्तया करू गड्यांनो, वित्त जिंकुते पुनरपि रे. आत्मनिर्भर भारत असा जो संकल्प आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्याला करायला सांगितलाय, तो स्वदेशीच्या नाऱ्याखेरीज पूर्ण होणार नाही. बंधू भगिनींनो, अजूनही आपला लढा चालूच आहे. म्हणूनच वसंत बापट आपल्याला सजग राहायला सांगतायत. अजून आपुली रात्र ना संपली, पहाट राहिली दूर. अजून आपुली रात्र ना संपली, पहाट राहिली दूर. असू दे आपुला आवाज तापला, टिपेचा लागू दे सूर.
टिपेचा लागू दे सूर. सावध व्हा बाई सावध व्हा, सावध व्हा भाई सावध व्हा. उद्याच्या युगाचा उजळ जगाचा आपण घालावा पाया, आपण घालावा पाया. निष्ठेच्या बळाने मोकळ्या गळ्याने, निष्ठेच्या बळाने मोकळ्या गळ्याने आपण हवेच गाया, आपण हवेच गाया. ध्येयाच्या भक्तीने शब्दाच्या शक्तीने, ध्येयाच्या भक्तीने शब्दाच्या शक्तीने पालटे जगाचा नूर. अजून आपली रात्र न संपली, पहाट राहिली दूर, पहाट राहिली दूर. अज्ञान घेरते सोसाया लावते, अज्ञान घेरते सोसाया लावते. अनंत अन्याय मोठे, अनंत अन्याय मोठे. कष्टात राबती आपुले सोबती, कष्टात राबती आपुले सोबती. सुखाची पहाट कोठे, सुखाची पहाट कोठे. झडू दे नगारा होऊ दे इशारा, झडू दे नगारा होऊ दे इशारा. येऊ दे शौर्याला पूर, येऊ दे शौर्याला पूर. अजून आपली रात्र ना संपली, पहाट राहिली दूर, पहाट राहिली दूर. सावधानतेचा इशारा देताना, पहाट राहिली दूर असे बजावताना कविवर्य वसंत बापट हे विसरत नाहीत बर का, की आजचा नवतरुण निराशेच्या गर्तेत तर जाणार नाही ना, याची काळजी ते घेतात. आणि नव आकांक्षीची दृष्टी देऊन नव्या आशा फुलवण्याचे मधुगान या नवतरुणांना देऊन जातात. गात रहा रे गात रहा, गात रहा रे गात रहा रे गात रहा मधुगान. गात रहा रे गात रहा रे गात रहा मधुगान. पूस जगाचे आसू, पूस जगाचे आसू. सकल दिशांतून घोर निशांतून, सकल दिशांतून घोर निशांतून पेरित जातू हासू. सकल दिशांतून घोर निशांतून पेरित जातू हासू. जीवन हे वरदान, जीवन हे वरदान. गात रहा मधुगान, गात रहा मधुगान. जाळून टाक निराशा, जाळून टाक निराशा. जा फुलवित तू आशा, जा फुलवित तू आशा. या छंदाला, या छंदाला आनंदाला देई सुरांची भाषा. या छंदाला आनंदाला देई सुरांची भाषा. किलबिल करती पक्षी, वनी वनी भुवनी रेखित जाती. वनी वनी भुवनी रेखित जाती मधुर सुरांची नक्षी. छेड तुझी तान, छेड तुझी तान. गात रहा मधुगान, गात रहा मधुगान. जरी तुझं जागो जागी, जरी तुझं जागो जागी दिसतील कुणी हतभागी. जरी तुझं जागो जागी दिसतील कुणी हतभागी. दे संजीवन, दे संजीवन, दे नवजीवन तू त्या दीना लागी. दे संजीवन, दे नवजीवन तू त्या दीना लागी. देऊ नको तू करुणा, देऊ नको तू करुणा. आकांक्षाचे नूतन लोचन दे सकला नवतरुणा. आकांक्षाचे नूतन लोचन दे सकला नवतरुणा. शिकव नवा अभिमान, शिकव नवा अभिमान. गात रहा मधुगान, गात रहा मधुगान. साने गुरुजींनी वारंवार उद्धृत केलेलं वाक्य आहे बर का. साने गुरुजी काय म्हणतात, कोणत्याही देशातील तरुणांच्या ओठी कोणती गाणी खेळतात ते मला सांगा, म्हणजे त्या देशाचे भवितव्य मी वर्तवीन. गात रहा मधुगान, गात रहा मधुगान या कवितेतून कविवर्य वसंत बापट यांनी नवतरुणांना आकांक्षाचे मधुगान गाण्याची दृष्टी दिली आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्याची आणि स्वराज्याचे सुराज्य करण्याची नांदी जणू केली आहे. कविवर्य वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे. त्यांच्याच सिद्धहस्त लेखणीतून प्रसवलेल्या प्रार्थनेने सत्य सुंदर मंगलाची आराधना करूया आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशप्रेमाने भारावलेल्या या वाणीच्या यज्ञाची सांगता करूया. देह मंदिर चित्त मंदिर, देह मंदिर चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. दुःखितांचे दुःख जावो, दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना. दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना. वेदना जाणावयाला, वेदना जाणावयाला जागवू संवेदना. वेदना जाणावयाला जागवू संवेदना.
दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, नित्य हो आराधना. जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना, जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना, सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना, सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना. शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना, शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. भेद सारे मावळू द्या, भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची पूर्ण हो कल्पना. मुक्त आम्ही फक्त मानू, मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. धन्यवाद.